नमस्कार फ्रेंड्स, मी शांभवी. तुम्हा सर्वांचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या शरीराच्या कमरेखालच्या भागाकडे म्हणजेच पेल्विक एरियाकडे फारसं लक्ष जात नाही. हा आपल्या शरीरातील असा एक कोपरा आहे जिथे आपला ताण, भावना आणि हॉर्मोनल बदल साचून राहतात. आजचा योगाभ्यास खास पेल्विक फ्लोसाठी आहे, ज्यात हळूवार हालचाली, डीप ब्रीदिंग आणि सौम्य स्ट्रेचेस आहेत, ज्यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि गर्भाशयाभोवतीचा ताण मोकळा होईल. सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर. पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास. लेट्स बिगिन. सुरुवात करूया बद्ध कोणासनने. त्यासाठी दोन्ही पाय एकत्र करायचे आहेत. श्वास घेत दोन्ही गुडघे स्वतःजवळ खेचून घ्यायचे आहेत. श्वास सोडत ते खाली जमिनीच्या दिशेने पुश करायचे आहेत. वर, खाली, अप अँड डाऊन. हे आपण 7 ते 10 वेळेला रिपीट करूया. आणि आता सावकाश हळूहळू खाली वाकायचंय जमेल तितकं. डीप ब्रीदिंग करायचंय आणि आपला संपूर्ण श्वास आपल्या पेल्विक भागात फोकस करायचा आहे. तिथे प्राणशक्ती वाहते असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत गर्भाशय मोकळा होत असल्याचा विचार करायचा आहे. सावकाश श्वास घेत वर यायचंय. रिलॅक्स. आता बद्ध कोणासनमध्येच आपण हिप सर्कल्स करणार आहोत. बद्ध कोणासनची पोझिशन मेंटेन करायची आहे. दोन्ही हातांनी पायाचे अंगठे धरायचे आहेत. सावकाश पुढे वाकायचं आहे आणि शरीराची क्लॉकवाईज मूव्हमेंट करायची आहे. उजवीकडून मागे, डावीकडे, पुढे यायचंय आणि कंटिन्यू. पाच ते 7 राऊंड करून झाले की आपण रिव्हर्स डायरेक्शन मध्ये उलट्या दिशेने हिप सर्कल्स करणार आहोत. डावीकडून उजवीकडे. अँड देन रिलॅक्स. आता आपण करूया लो लंज म्हणजेच अंजनेयासन. त्यासाठी टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे. दोन्ही हात बरोबर खांद्यांच्या खाली, दोन्ही गुडघे हिप्सच्या खाली. उजवा पाय पुढे घेऊन यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. डावा पाय मागे खेचायचा आहे. दोन्ही हात उजव्या गुडघ्यावरती ठेवून हिपला खाली पुश करायचंय आणि राईट नीला पुढे पुश करायचंय. पूर्ण लक्ष आपल्या पेल्विक एरियावरती, हिप स्ट्रेच वरती. आणि ही पोझिशन होल्ड करायची आहे 5 to 7 ब्रेथ्स. होल्ड करून झाल्यानंतर सावकाश दोन्ही हात खाली टेकवायचे आणि टेबल टॉप स्थितीत परत यायचंय. आता रिपीट करूया डावीकडे. डावा पाय पुढे घ्यायचा, उजवा गुडघा मागे खेचून पाठ सरळ करायची आहे. दोन्ही हात डाव्या गुडघ्यावर, हिपला खाली पुश करायचंय, डाव्या गुडघ्याला पुढे.
5 to 7 ब्रेथ्स होल्ड करून रिलॅक्स करायचे, हात खाली ठेवून पुन्हा टेबल टॉप मध्ये यायचे. आता आपण करणार आहोत शशांकासन. त्यासाठी आपल्याला वज्रासनात बसायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवून द्या. दोन्ही हात समोर ठेवायचे आणि श्वास सोडत हळूहळू एक एक हात पुढे घे. फॉरवर्ड स्ट्रेच करून छाती आणि हनुवटी टेकवण्याचा प्रयत्न. जर छाती आणि हनुवटी टेकत नसेल तर डोकं टेकवा. डीप ब्रीदिंग करायचं आहे. पेल्विक रिजन सैल सोडून द्यायचा आहे. मनात ॲफर्मेशन करायचं आहे. मी जे काही धरून ठेवलं आहे, आय एम लेटिंग गो ऑफ इट. मी जे काही धरून ठेवलं आहे, आय एम लेटिंग गो ऑफ इट. 7 ते 10 श्वास इथे थांबून सावकाश श्वास घे. एक एक हात वर आणत वज्रासनात परत यायचं. आता आपण करणार आहोत सुप्त वक्रासन. त्यासाठी आपल्याला सुपाईन पोझिशन म्हणजेच पाठीवरती झोपायचं आहे. सुप्त वक्रासनसाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवून द्या. दोन्ही गुडघे फोल्ड करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. डीप ब्रीदिंग करायचं. पोट, शरीर आणि मन तिन्ही रिलॅक्स सोडायचे आहे. सेवन टू 10 ब्रेथ्स होल्ड करून गुडघे परत सेंटरला आणायचे आहेत. त्यानंतर ते डावीकडे वळवून मान उजवीकडे वळवायची आहे. सात ते 10 श्वास होल्ड झाल्यावरती पुन्हा सेंटरला येऊन रिलॅक्स करा. आता आपल्याला शवासन स्थितीत यायचं आहे. त्यासाठी दोन्ही पायात कम्फर्टेबल अंतर ठेवा. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हाताची बोटं रिलॅक्स करा आणि डोळे बंद करा. पूर्ण शरीर शिथिल सोडून द्यायचं आहे. दीर्घ श्वसन चालू ठेवा. डीप इनहेलेशन, डीप एक्झलेशन. आणि व्हिज्युअलाइज करा की एक उबदार प्रकाश तुमच्या गर्भाशयात पसरत आहे. एक उबदार प्रकाश तुमच्या गर्भाशयात पसरत आहे. हा विचार मनात ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं शवासनात रिलॅक्स करायचं आहे. आता आपण करणार आहोत योनी मुद्रा. त्यासाठी इंडेक्स फिंगर आणि थंब जॉईन करायचे आहेत. बाकीचे तिन्ही फिंगर्स इंटरलॉक करून दोन्ही हात मांड्यांवरती ठेवून द्यायचे आहेत. इंडेक्स फिंगर पॉइंटिंग डाऊन. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो सावकाश सोडायचा आहे. डीप ब्रीदिंग चालू ठेवा. मनात एक अफर्मेशन करा. मी जुन्या गोष्टी लेट गो करत आहे आणि मी स्वतःला ॲक्सेप्ट करत आहे. मी जुन्या गोष्टी लेट गो करत आहे
आणि मी स्वतःला पूर्णपणे ॲक्सेप्ट करत आहे. ही मुद्रा आपण 5 ते 15 मिनिटं धरून ठेवणार आहोत आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे. रिलॅक्स. हळूहळू शरीर हलकं वाटतंय, मन शांत होतंय. कारण जेव्हा अडकलेल्या भावना मोकळ्या होतात, तेव्हा ऊर्जा नव्याने वाहू लागते. आज स्वतःसाठी थोडा वेळ दिला आहे. हेच प्रेम, हीच आपुलकी रोज थोडीशी द्या. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा योगा ब्रेक घेऊन कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा. बिकॉज वेन यू रिलीज द टेन्शन फ्रॉम युअर पेल्विक एरिया, यू क्रिएट स्पेस फॉर इमोशनल फ्रीडम अँड इनर बॅलन्स. आणि हो, मज्जा पिंक ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इट्स टाईम फॉर अ योगा ब्रेक, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट.